नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता विचार करत असते की आत्या मला नेमक्या कशा प्रकारे भेटल्या होत्या आणि कुठे कुठे भेटल्या होत्या या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. सुरुवातीला जेव्हा ती बाजूच्या कंपनीमध्ये CCTV फुटेज चेक करायला गेली, तिथे तिला आत्या सापडते. नंतर मग तिला ऑफिसमधल्या कदमांनीही फोन करून सांगितलेले असते की आत्यांना म्हणजेच रागिनी मॅडमला कुठेही पाहिले नाही. त्या दिवशी ना त्या ऑफिसमध्ये होत्या, ना त्या CCTV फुटेजमध्ये दिसल्या, ना आपल्या रजिस्टरमध्ये. नंतर मग भूमीला तांडेलच्या वसाहतीमध्ये, तांडेल वस्तीमध्ये आत्या दिसली हे सगळे तिला आठवते. नंतर आत्या तिला सांगते की मी भेटायला गेले होते ते म्हणजे भाटिया वकिलांना. इथेच बाजूच्या बंगल्याच्या मागे वस्तीची रांग आहे, तिथेच ॲडव्होकेट भाटिया राहतात आणि अशाच गुन्ह्यांमध्ये अडकणाऱ्यांना ते बाहेर काढतात, म्हणून मी त्यांना भेटायला गेली आहे. असं म्हटल्यानंतर भूमीला आता आठवतं की आत्यानी असे कारण दिलेले होते. पण मात्र जेव्हा भूमीला प्रशांतने फोन करून सांगितलेलं होतं की भाटिया वकील तिथे कुठलाही असा राहत नाही आणि तिथे वस्तीच्या मागे कुठल्याही प्रकारची बंगल्यांची रांग देखील नाही, हे ऐकल्यानंतर भूमीला मात्र खूपच धक्का बसलेला असतो. नंतर आता भूमी ही जेव्हा त्या गोडाऊनमध्ये जाते तेव्हा तिथे काही माणसांनी एका माणसाला लपवून ठेवलेलं होतं. नंतर जेव्हा तेच प्रकरण उघडकीस आणण्यासाठी अथर्व आकाश निघतात, तेव्हा आत्या त्यांचं तोंड दाबते आणि म्हणते की नको, त्यांच्या मागे जाण्याची काहीच गरज नाही, पोलीस काय ते प्रकरण हाताळतील, तुम्ही उगीचच जाऊ नका. असं म्हणून आत्या त्या तिघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करते. पण या दोघांनाही आत्याचं ऐकावं लागतं आणि ते प्रकरण बंद होतं. नंतर मग आता भूमी स्वतः पाणी घेते आणि विचार करते की हे सगळं नेमकं काय चालू असेल, मला इतकं अस्वस्थ का वाटतंय, खरंच हे सगळं आत्यानेच केलं असेल का, आकाशला या सगळ्या प्रकरणात आत्यानेच अडकवलं असेल का. त्यानंतर तिला आठवतं की जेव्हा ती इन्कम टॅक्स ऑफिसर लोणकरला भेटायला गेलेली असते, तेव्हा पण लोणकरनेही हेच सांगितलेले असते की मला हे सगळं सांगण्यामागे, या सगळ्या टिप देण्यामागे भानुशाली वकिलांचा हात होता, त्यांनीच मला ही टिप दिली. तेव्हा भूमी त्याला विचारते की मग जरा नीट आठवून सांगा की त्याच्याबरोबर आणखी कोणी होतं का तुम्हाला कॉल करणारं. तेव्हा तो म्हणतो की एका बाईचा फोन होता आणि भूमीच्या लक्षात येतं की लोणकरकडून भूमीने तो दुसरा नंबर घेतलेला होता. लोणकर त्याला सांगत होता की हे बघा मॅडम, भानुशाली वकील तर यात होताच, त्याचप्रमाणे आणखी एका बाईचा मला फोन आला होता, पण तो अननोन होता आणि त्या बाईने स्वतःचं नाव देखील रिव्हील केलेलं नव्हतं. हे सगळं भूमीला आठवतं. भूमी म्हणते की म्हणजे याचा अर्थ त्या नंबरवरून मला काहीतरी मिळण्याचा प्रयत्न करेल. मग आता भूमी विचार करते की त्या नंबरवरून मला काहीतरी नक्कीच सापडेल, मग त्या नंबरवर मी फोन करून बघू का. पण मला असं वाटत नाही की जर असं कम करणारी व्यक्ती सहज हा फोन नंबर वापरत असेल, तिने हा फोन काहीतरी हॅक करून मिळवला असणार किंवा काहीतरी दुसऱ्याच कारणासाठी वापरण्यासाठी ठेवला असणार. हा नंबर सध्या तरी चालू नसेल, पण हा नंबर कोणाचा आहे हे मला कसं शोधता येईल असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. ती म्हणते की जर हा नंबर आत्याचाच असला तर, आणि ती बाई जर आत्याच असली तर, असा विचार तिला येतो. पण ती म्हणते की हा फोन कोणी सहसा साधेपणाने वापरणार नाही, काहीतरी करणारच असतील. मग तिला लक्षात येतं की आत्याची रूम, ती वर आत्याच्या रूमकडे बघते आणि त्याच दिशेने ती आता धावायला लागते आणि पटापट ती आत्याच्या रूमकडे पळताना मागून तिथून पौर्णिमा येते आणि पौर्णिमा ही भूमीला बघते. तिच्या लक्षात येतं की भूमी ही अशी लगबगीने का निघून गेली आणि ती नेमकी आईंच्या रूमच्या दिशेने का गेली असेल असा विचार तिला येऊ लागतो. ती म्हणते की नक्कीच काहीतरी आहे जे हिला सापडलेलं आहे, काहीतरी शोधलं आहे बहुतेक हिने, जाऊन बघितलं पाहिजे असं म्हणून पौर्णिमा ही तिकडे जायला निघते. आणि त्यानंतर मग आता भूमी ही आत्याच्या रूममध्ये येते आणि देवी योगेश्वरीला हात जोडत म्हणते की आई योगेश्वरी, मला माफ कर, मला माहिती आहे हे करणं खूप चुकीचं आहे, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मला जर त्या गुन्हेगाराचा शोध घ्यायचा असेल तर मला ही रिस्क घेतलीच पाहिजे आणि मला हे केलंच पाहिजे, आणि जर तसं नाही घडलं तर मग ठीकच आहे, पण हे मला शोधलंच पाहिजे. असं म्हणून भूमी आता त्या गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात करते. आणि नंतर पौर्णिमा खालून बघते की बराच वेळ झाला अजून भूमी ही बाहेर पडली नाही आणि अशी गडबडीत गेली, याचा अर्थ नक्कीच हिच्या डोक्यात काहीतरी असणार. भूमी आता आत्याच्या इथे तिच्या टेबलवर येते आणि तिच्या टेबलमधल्या ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागते. तेवढ्यातच आता पौर्णिमा ही तिच्या मागावर असते. नंतर भूमीला त्या टेबलमध्ये एक सिम कार्ड सापडतं आणि त्या सिम कार्डचं जे वाउचर असतं ते ती स्वतःजवळ घेते आणि ते कार्डचे सगळे डॉक्युमेंट्स देखील ती स्वतःकडे ठेवते आणि म्हणते की आत्याकडे हा नंबर सापडलाय, आता मला बघितलं पाहिजे की हा नंबर हा आत्याच्या नंबरशी मॅच होतोय आहे का. तितक्यात ती म्हणते की आत्याकडे हा नंबर सापडणं याचा अर्थ दुसरंच काहीतरी असू शकतं, मला शोध घेतला पाहिजे. आणि म्हणूनच मग आता पौर्णिमा ही वरती येते आणि ती बरोबर भूमी निघत असताना ती ते खोलीमध्ये पोहोचते आणि भूमी तिच्याकडे नॉर्मली बघते आणि मग पौर्णिमा तिला विचारते की काय गं, तू इथे आईंच्या रूममध्ये काय करत आहेस.
ती म्हणते की अगं मी ना ॲक्च्युली ते रागिणी आत्यांना भेटायला आली होती. तेव्हा ती म्हणते की भेटायला, आणि मगाचपासून मी तुला बघते, तू या रूममध्ये काहीतरी करत आहेस असं वाटलं मला. मी तुला खालीच बघितलं, पण बराच वेळ झाला तू या रूममध्ये होतीस. जर इथे आई नाही आहेत तर मग काय करत होतीस तू? तेव्हा ती म्हणते की अगं ते आहे ना, माझं जरा आत्यांशी महत्त्वाचं काम होतं, म्हणूनच मी इथे भेटायला आली. तेव्हा ती म्हणते की पण इथे आई नाही आहेत, ते ऑफिसमध्ये गेल्या, तुला सांगितलं आहे ना त्यांनी. तेव्हा भूमी म्हणते की अगं हो, ते काय ना, माझं कामच इतकं महत्त्वाचं होतं की गडबडीत माझ्या लक्षातच नाही राहिलं की आत्या इथे रूममध्ये नाही आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघ भूमी, तू खोटं बोलतेस ना, हे मला सरळ सरळ कळतंय. काय काम होतं सांग? तेव्हा भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, तू खोटं बोलतेस ना सगळ्या जगाशी, म्हणून तुला असं वाटतं की बाकीची लोकंही खोटीच आहेत. बरं ते सोड, जाऊ दे, मला माझी खूप कामं आहेत, मी जरा निघते हां, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि पौर्णिमा म्हणते की मला ही बातमी आईपर्यंत पोहोचवलीच पाहिजे, कारण या भूमीचं मला काही खरं वाटत नाही. भूमी आता धावत धावत स्वतःच्या रूममध्ये येते आणि म्हणते की आता काय करू मी, आता याचा शोध घेतला पाहिजे. म्हणूनच भूमी ते सिम कार्ड काढते आणि नंतर कपाटामध्ये आकाशचा जुना फोन असतो, तो फोन काढते आणि त्या फोनमध्ये ती आता सिम कार्ड ठेवत असते. आणि नंतर ती विचार करते की आकाशने हे मोबाईल जुना ठेवला, खूप बरं झालं, आता मला उपयोगाला आला. नंतर भूमी त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घालते आणि स्वतःच्या फोनवर फोन करते, तर हा नंबर आत्याचाच असतो, जो नंबर त्याच्याशी मॅच झालेला असतो. मग आता भूमी म्हणते की याचा अर्थ तोच आहे की हा नंबर हा आत्याचाच आहे. म्हणजे भानुशालीबरोबर आत्या सामील होत्या आणि आत्या भानुशालीबरोबर आकाशला त्या प्रॉब्लेममध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होत्या. कशा अशा असतील आत्या? का केलं असेल त्यांनी? म्हणजे भानुशालीला साथ या आत्या देत होत्या आत्तापर्यंत, असं तिच्या डोक्यामध्ये आता येऊ लागतं. तिला खूप टेन्शन आलेलं असतं, काय करावं काही सुचत नाही. ती म्हणते की आता काय करू मी? आकाशलाही हेच मी सांगू शकत नाही, तो कशावरही विश्वास ठेवणार नाही. तर इथे प्रशांत हा भूमीला फोन करतो आणि म्हणतो की अगं ताई, आहेस कुठे तू? तुला कधीपासून मी फोन करतोय. तेव्हा मग ती म्हणते की बोल ना, काय झालं, महत्त्वाचं आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की हो ताई, खूप महत्त्वाचं आहे, मला इथे तांडेल सापडला आहे. तेव्हा ती म्हणते की काय, कुठे कुठे आहे तांडेल? तेव्हा मग तो म्हणतो की काही गुंड त्याचा पाठलाग करत आहेत. तो मला सांगत होता की मला काहीतरी सांगायचं आहे, त्या बोट ब्लास्ट प्रकरणाविषयी त्याला काहीतरी माहीत आहे बहुतेक, म्हणून तो सांगतोय. भूमीला तो म्हणतो की ताई, मी तुला इथलं हवं तर लोकेशन पाठवतो, तू इथे येशील का? तेव्हा भूमी म्हणते की हो हो, मी येते, तोपर्यंत तू त्याच्यावर नजर ठेव. तेव्हा मग प्रशांत म्हणतो की अगं ताई, तांडेलच्या बरोबर काही माणसं आहेत, ती त्याच्या मागावर आहेत आणि त्याला कुठेतरी घेऊन जाणार आहेत, म्हणून मी त्याच्या पाठीवर राहतो. मी तुला लोकेशन पाठवलं आहे, त्या जागेवर लवकर पोच. आपल्याला कळलंच पाहिजे की हा बोट ब्लास्टचा प्रकार कोणी केलेला आहे आणि ते सगळं फक्त तांडेलला माहीत आहे, म्हणून मी तुला लोकेशन पाठवतो, लवकर चल. तेव्हा मग भूमी म्हणते की हो चालेल, मी येते आणि तू तिच्यावर लक्ष ठेव, तू तांडेलवर लक्ष ठेव, बघ काय करतोय ते, त्याच्याकडे पूर्णपणे तुला लक्ष ठेवायला हवं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा प्रशांत म्हणतो की हो ताई, पण तू व्यवस्थित हे, अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. भूमी म्हणते की आत्ताच या गोष्टीचा छडा लागला आणि आता लगेच तांडेलही सापडला, पण काही करून मला तांडेलपर्यंत पोचलंच पाहिजे. बॉम्ब ब्लास्टचं प्रकरण हे कोणी केलं आहे हे सगळं मला सापडतंय आणि भानुशालीबरोबर आकाशला अडकवण्यात आत्या सामील होत्या. मग या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये पण आत्याचा हात असेल का? पण भूमीला आठवतं, आकाश तिला म्हणालेला असतो की भूमी, काही झालं तरी एकटं घराबाहेर पडायचं नाही, नाहीतर यावेळेला माझा राग अजिबात जाणार नाही. भूमी म्हणते की आकाश सॉरी, मला माफ कर, यावेळेला मला तुझं ऐकायला नाही होणार, कारण काही झालं तरीही तांडेलला पकडणं, त्याच्याकडून सत्य बदवून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तांडेलला भेटल्यानंतर मला कळणार आहे की माझ्या आकाशचा जीव कोणी घेण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून मला जायलाच हवं. नंतर रागिनी व राजा काका ऑफिसमध्ये असतात, ती त्यांना चहा बनवून देते. राजा काका चहा घेतात आणि म्हणतात की अगदी मला हवा तसा छान चहा बनवून दिलास तू, कित्येक दिवसानंतर हा चहा प्यायला मिळालाय, खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा ती म्हणते की आज मला कौतुक वाटतंय तुमचं, की तुम्ही आपली जी काही डील होती ती अगदी मस्तच क्रॅक केलात. तेव्हा मग राजा काका म्हणतो की खरं तर असं जेल प्रकरणामधून अडकल्यानंतर अशी एखादी छानशी डील क्रॅक करणं म्हणजे आपला कॉन्फिडन्स अगदी वाढल्यासारखा होतो ना. रागिणी म्हणते की हो मग अगदीच. मग त्यावेळेला ते म्हणतात की आता सगळं व्यवस्थित होणार आहे आणि भूमी त्या भानुशालीपर्यंत पोहोचली, तसंच आता भूमीला हेही समजेल की भानुशालीबरोबर या सगळ्या प्रकरणात आकाशला अडकवण्याचा कोणाचा हात होता. तेव्हा ती म्हणते की कसं समजेल तिला? तेव्हा मग राजा काका म्हणतात की अगं आजच ती त्या लोणकरकडे गेली आहे सकाळी, त्याच्याकडून ती सगळी माहिती घेईल काढून, हे मला वाटतंय. तेव्हा मग रागिनी घाबरते, ती म्हणते की लोणकर त्याला कशी काय भेटली? तेव्हा मग तो म्हणतो की अगं ते लोणकर काय,
लोणकरपेक्षा वरचे ऑफिसर माझ्या ओळखीचे आहेत, म्हणूनच त्याच्याबरोबर मी बोलून त्या लोणकरशी भूमीची मीटिंग फिक्स करून दिली आणि भूमी त्याला भेटायला गेली. नक्कीच तिला काहीतरी याबद्दल धागेदोरे सापडतील. तेव्हा मग रागिनी म्हणते की का ही भूमी कशाला गेली तिकडे, उगीचच कशाला या सगळ्या प्रकरणांमध्ये अडकायचंय, आकाश सुटलाय ना एकदाचा, मग काय या गोष्टीत पडायचंय. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की नाही गं, असं कसं, भूमीला समजलं पाहिजे ना की भानुशालीबरोबर आणखी कोण व्यक्ती होती जी हे सगळं करते. त्यावेळेला मग आता लगेच पुढे राजा काका म्हणतो की भूमी आपली हुशार आहे, हा ती कशाचाही मागोवा घेतल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टीमुळे रागिनी खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला तिला पौर्णिमाचा फोन येतो म्हणून ती घ्यायला येते. ती म्हणते की आई आई. तेव्हा रागिनी म्हणते की मुद्द्याचं काय ते बोल, पटपट बोल, वेळ नाही आहे. तेव्हा रागिनीला ती म्हणते की मला पण पटपटच बोलायला हवं आहे. अहो काय झालं माहिती आहे, भूमी मगाशी तुमच्या रूममध्ये शिरली होती. तेव्हा रागिणी म्हणते की का, कशासाठी. तेव्हा ती म्हणते की मला सांगत होती की आत्याशी मला जरा काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, पण मला तरी वाटत नाही की ती तुम्हाला भेटायला गेली होती. ती नक्कीच दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी गेली, कारण मी बाहेर होते पण ती तुमच्या रूममध्ये बराच वेळ होती. ती नक्कीच काहीतरी करत असणार. तेव्हा तिथून मागून राजा काका म्हणतो की काळजी करू नकोस, लवकरच भानुशाली जसा सापडला ना तसंच भूमी त्याच्या दुसऱ्या साथीदाराचंही नाव लवकरच काढून घेईल, काहीच काळजीचं कारण नाही. त्याच वेळेला आता रागिनीला मोबाईलमध्ये मेसेज येतो की तांडेल हा आपल्या तावडीतून सटकलेला आहे आणि आपली माणसं आत्ताच त्याला शोध घेऊन संपवतील. त्याच वेळेला आता तिला कळतं की या तांडेलच्या गायब होण्यामागे आणि भूमीच्या अशा तडकाफडकी बाहेर निघण्यामागे काहीतरी कारण असेल का, या दोघांमध्ये साम्य असेल का, असा विचार ती करते. तर आता तांडेलला गोडाऊनमध्ये रागिनीची माणसं घेऊन जात असताना प्रशांत पूर्ण त्याच्या मागावर असतो आणि नंतर भूमिताई आली नाही म्हणून तो तिला सारखा सारखा कॉल करत असतो. तेवढ्यातच भूमीची रिक्षा तिथे पोहोचते आणि नंतर प्रशांत म्हणतो की ताई चल लवकर चल, यायला हवंय तुला. तेव्हा मग रिक्षाला पैसे देऊन भूमी तिथे जाते आणि म्हणते की कुठे आहेत ते लोक. तेव्हा तो म्हणतो की ते बघ त्या दिशेने तिकडे आहेत ती लोक. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की ठीक आहे थांब, एक काम कर, मी तुला एक गोष्ट सांगते. म्हणूनच आता भूमी त्याला काय ते पुढचं प्लॅनिंग असतं ते सगळं सांगते आणि म्हणते की हे बघ असं करायचं आहे, तुला करशील ना, व्यवस्थित जमेल ना. म्हणून ती तिचा फोन त्याला देते आणि नंतर आता प्रशांत म्हणतो की ते बघ त्या दिशेने ते लोक गेले आहेत आणि भूमिताई प्लीज प्लीज स्वतःची काळजी घे, तुला काही होऊ देऊ नको, काही लागलं तर मला नक्कीच हाक मार. तेव्हा ती म्हणते की हो प्रशांत, काळजी करू नकोस बाळा, मी येते लवकरच, असं म्हणून ती पुढे जाते. तेव्हा तांडेलला ती माणसंही गोडाऊनमध्ये आणतात आणि म्हणतात की चल चल लवकर आतमध्ये, आता तुझा गेम वाजवलाच पाहिजे. आणि भूमी धावत धावत त्या गोडाऊनच्या दिशेने जात असते आणि त्याच वेळेला आता भूमी सोडा त्याला असं जोरात ओरडते. तेव्हा ते गुंड म्हणतात की झाली, आली परत कोणीतरी. तेव्हा मग ती येते आणि म्हणते की सोडा लवकरात लवकर, तुम्हाला तुमचा जीव प्यारी असेल तर. त्या माणसांना भूमी म्हणते की इथून निघा चला. तेव्हा ती माणसं म्हणतात की बघितलं, ही काल पण आपल्याला अशीच आडवी आली होती आणि आत्ता पण आपल्याला अशीच आडवी आली. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की याचा अर्थ काल आमच्या बंगल्यामधून ज्या माणसाला घेऊन गेले हा तांडेल होता, असा विचार तिच्या डोक्यात येतो. नंतर तिच्या लक्षात तो सगळा सीन येतो. ती म्हणते की लवकर चला इथून, तुम्हाला अडकायचं नसेल आणि पोलिसांच्या तावडीतून वाचायचं नसेल तर लवकर इथून बाजूला व्हा, मी पोलिसांना बोलावलंच आहे. त्याच वेळेला ती माणसं म्हणतात की पोलीस येईपर्यंत आम्ही याचा गेम करून टाकू, तू हो बाजूला. त्याच वेळेला मग आता लगेच ती म्हणते की पोलीस आले पण येवाना. आणि असं म्हणून आता तिथून प्रशांत हा पोलिसांचा सायरन वाजवतो आणि पोलिसांचा सायरन वाजल्यामुळे ते सगळेजण घाबरतात. भूमी म्हणते की चला, तुम्हाला आता पोलिसांच्या तावडीतच दिलं पाहिजे, तुम्हाला जर नसेल जायचं, खडी फोडायला जायचं असेल कायमचं, तर तुम्ही इथून लवकर पळा. तेव्हा मग ते लोक पटापट पळ काढतात आणि पळारे म्हणतात आणि नंतर तांडेलला भूमी धरते आणि म्हणते की सांग, आता तरी सांग लवकर तांडेल की त्या बॉम्ब ब्लास्ट मागे कोण होतं. तेव्हा ती म्हणते की हो मॅडम, भूमी मॅडम, मी तुम्हाला त्याच्यासाठी शोधत होतो, तुम्हाला त्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाचा कोण खरा सूत्रधार आहे ते सांगण्यासाठीच इतके दिवस मी तुम्हाला शोधत होतो. तेव्हा भूमी म्हणते की बोल पटकन तांडेल, हे सगळं कोणी केलं होतं. तितक्यात रागिनी आणि अभिजित तिथे पोचतात आणि तितक्यातच आता अभिजित तो काही बोलणार तेवढ्यात गोळी चालवतो आणि तांडेलच्या छातीत ती गोळी जाऊन धडकते आणि तांडेल खाली पडतो आणि त्याचे डोळे वर होतात. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की तांडेल बोल लवकर, कोण होतं या सगळ्याच्या मागे. तेव्हा मग आता भूमी मॅडम असं तो बोलत असतो आणि भूमी ही मागे वळून पाहते. त्याच वेळेला आता समोरून ते दोघेही निघून गेलेले असतात आणि तो म्हणतो की मॅडम माझ्याकडे वेळ कमी आहे, मी तुम्हाला नाव सांगतो. या सगळ्याच्या मागे रागिनी पटवर्धन. त्याच वेळेला हे ऐकल्यावर भूमीला धक्का बसतो आणि तिला रागिनीच्या सगळ्या मागच्या चाली आठवतात. रागिनी हे सगळं कसं करत होती आणि सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रागिनीचं नाव कसं येतं हेच भूमीच्या सगळं आठवतं.
आणि ते आठवून भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रत्येक गोष्टीत मास्टर माइंड चालणारी ही रागिनीच आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती आता खूपच घाबरते. ती म्हणते की म्हणजे माझ्या आकाशचा जीव घेणारी म्हणजे रागिनी आत्याच होती. रागिनी आत्यानेच हे सगळं केलं. आता हे ऐकल्यानंतर तिला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये भूमी रस्त्यावरून पळत असते आणि तिच्या मागे मागे रागिनीचे गुंड असतात आणि ते तिला मारण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी मुद्दामच घरी आकांतांडव करत असते आणि म्हणते की खरंच देवी योगेश्वरी, माझी भूमी कशी काय त्या संकटात सापडली, तिला व्यवस्थित बुद्धी दे, तिला नीट आपल्यापर्यंत पोचू दे, देवी माझ्या भूमीला काहीच करू नको. आणि रागिनीचं ते सगळं कटकारस्थान आणि खोटेपणा पाहून रघु काकाला खूपच राग येत असतो. नंतर मग आता राजारामला ती म्हणते की तुम्ही भूमीचा शोध घ्या, बघा ना ती कुठे आहे, तिच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आपण काय करणार आहोत, असं म्हणून ती मुद्दाम बोंबलत असते. तेवढ्यातच तिथून रघु काका चिडतो आणि म्हणतो की बस करा, बस करा मालकीनबाई, काय लावलंय काय तुम्ही हे सगळं, तुम्हीच हे सगळं करताय मला माहिती आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार यात तुम्हीच आहात आणि तुम्हीच आकाशबाबांना बोट ब्लास्ट प्रकरणामध्ये अडकवलं आणि तुम्हीच हा बोट ब्लास्ट घडवून आणला, असं सगळ्यांसमोर आता रघु काका सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण आता रघु काकाकडे बघत राहतात आणि यापुढे नेमकं काय घडणार, भूमी ही आकाशपर्यंत जाऊन रागिनीचं सगळं सत्य हे त्याच्यासमोर आणणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.